नमस्कार मित्रांनो, GSIT सोल्युशनमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। मित्रांनो, तुम्ही कोणत्याही ड्रायव्हर भरतीची तयारी करत असाल तर तुमच्यासाठी अतिशय महत्त्वाचे प्रश्न आपल्या चॅनलवरती अपलोड केले जातात। त्याच्यामध्ये आपली आजची जी सिरीज सुरू होत आहे त्या सिरीजमध्ये आपण पाहणार आहोत की महाराष्ट्रातील कोणतीही ड्रायव्हर भरती असू द्या, आता सध्या मुंबई हायकोर्टाची ड्रायव्हर भरती सुरू आहे, त्याचबरोबर कल्याण डोंबिवली महानगरपालिका आहे त्यांची देखील ड्रायव्हर भरती सुरू आहे। अशा असंख्य महानगरपालिका असतील किंवा DMER असेल, अशा विविध गव्हर्नमेंटचे जे काही विभाग आहेत त्या सर्व विभागांची ड्रायव्हर भरती सुरू आहे आणि या ड्रायव्हर भरतीसाठी अतिशय उपयुक्त असे प्रश्न आपल्या चॅनलच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा मी प्रयत्न करत असतो। त्यासाठी मित्रांनो काय करायचंय, लेक्चर सिरीज आहेत त्या पूर्ण पाहायच्या आहेत, म्हणजे ड्रायव्हर भरतीची जी तयारी आहे ती तयारी फ्री ऑफ कॉस्ट मध्ये तुमची आपल्या या चॅनलच्या माध्यमातून करून घेतली जाणार आहे। त्यासाठी मित्रांनो, तुम्ही अजूनपर्यंत आपल्या चॅनलला लाईक, सबस्क्राइब आणि शेअर केलं नसेल तर प्लीज आपल्या चॅनलला लाईक करा, सबस्क्राइब करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका मित्रांनो। आणि तुम्हाला जे प्रश्न विचारले जातात त्या प्रश्नांचं उत्तर कमेंट करत चला। कमेंट करायला तुम्हाला कोणतेही पैसे लागत नाहीत, त्याच्यानुसार मलाही समजलं की तुम्हाला ही लेक्चर सिरीज आवडत आहे। बरेच सगळे विद्यार्थी आपले लेक्चर पाहत असतात परंतु उत्तर कमेंट करायला आळस करतात, तर कृपया मित्रांनो उत्तर कमेंट करायला आळस करू नका आणि आपली ही लेक्चर सिरीज आहे ती लेक्चर सिरीज कंटिन्यू पाहत राहा, तुमच्या मित्रांनाही शेअर करत राहा। तर पहा, आजच्या प्रश्नमालिकेतील पहिला प्रश्न काय आहे, कॉम्प्रेशन रेशो जो आहे तो कोणत्या भागाशी संबंधित आहे। बघा प्रश्न काय आहे, कॉम्प्रेशन रेशो जो असतो तो गाडीच्या कोणत्या भागाशी संबंधित आहे आपल्याला विचारलेले। गिअर बॉक्स, इंजिन सिलेंडर, डिफरेंशियल आणि ब्रेक सिस्टीम। बघा काय काय शब्द अवघड असतात, उच्चारायलाही मलाही थोडंसं कठीण जातं, काही चुकलं तर माफ करा मित्रांनो। तर बघा पहिला प्रश्न तुमच्या समोर आहे गाडीच्या पार्टचा आणि त्याचं उत्तर तुम्ही निश्चितच कमेंट केलं असेल आणि करेक्ट आन्सर काय आहे, इंजिन सिलेंडर। कॉम्प्रेशन रेशो जो आहे तो इंजिन सिलेंडर जे आहे त्याच्या भागाशी संबंधित असतो। पुढचा प्रश्न मित्रांनो तुमच्या समोर आहे, पिस्टनचे मुख्य कार्य काय आहे। बघा गाड्यामध्ये जो पिस्टन असतो त्याचे मुख्य कार्य काय आहे आपल्याला विचारलेला आहे आणि ऑप्शन देखील दिलेले आहेत। इंजिन थंड करणे, इंधन हवा मिश्रण दाबून शक्ती निर्माण करणे आणि टायर मध्ये हवा भरणे, बॅटरी चार्ज करणे। चला चारही ऑप्शन तुम्हाला दिलेले आहेत, उत्तर कमेंट करायला आळस करायचा नाही मित्रांनो, कारण असे दर्जेदार प्रश्न तुम्हाला आपल्या चॅनल व्यतिरिक्त इतरत्र कुठेही भेटणार नाहीत आणि तुम्ही ज्या पद्धतीने परीक्षेमध्ये बसून प्रश्न सोडवत असता तसं फील तुम्हाला तयार करण्याचं मी या लेक्चर सिरीजच्या माध्यमातून प्रयत्न करत आहे। तर कृपया उत्तर कमेंट करत चला आणि या प्रश्नाचं उत्तर बघा काय आहे, इंधन हवा मिश्रण दाबून शक्ती निर्माण करणे हे कशाचं कार्य असतं तर पिस्टनचं कार्य असतं। आपण गाडी चालवत असतो त्यामुळे या सगळ्या गोष्टी आपल्याला माहित असतात, जर माहित नसतील तर माहित करून घ्या। चला पुढचा प्रश्न, तर क्रँकशाफ्टचं कार्य काय आहे। ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला माहित आहे, पिस्टन क्रँकशाफ्ट असेल या सगळ्या गोष्टी तुम्हाला माहित असतात, तुमचा अभ्यास झालेला असेल तर उत्तर धडदिशी कमेंट करायचं आहे। उत्तर कमेंट करायला घाबरायचं नाही, लाजायचं नाही, आळस नाही करायचा। जेवढे तुम्ही उत्तर कमेंट कराल तेवढे जास्तीत जास्त दर्जेदार प्रश्न तुमच्या पर्यंत येणार आहेत। आणि ऑप्शन बघा, इंधन पंप करणे, पिस्टनची सरळ हालचाल, घूर्णी हालचालीत बदलणे, ब्रेक लावणे आणि इंजिन थंड करणे। घूर्णी बघा शब्द कसा आहे, ऐकलाय का शब्द, अतिशय जबरदस्त मराठीतील शब्द आहे घूर्णी। घूर्णी हालचालीत बदल करणे, पिस्टनची सरळ हालचाल, घूर्णी हालचालीत बदल करणे। चला आणि करेक्ट आन्सर कमेंट केला असेल तर बघा याचा करेक्ट आन्सर आहे पिस्टनची सरळ हालचाल, घूर्णी हालचालीत बदल करणे। आलं का लक्षात। चला पुढचा प्रश्न मित्रांनो तुमच्या समोर आहे, क्रॅन्कशाफ्टचे मुख्य कार्य काय आहे। बघा क्रॅन्कशाफ्टचे मुख्य कार्य काय आहे। आता इथं प्रश्न तोच विचारलेला आहे परंतु ऑप्शन वेगळे आलेले आहेत। इंजिन सुरू करणे, वाल्व उघडणे किंवा बंद करणे, रेडिएटर थंड करणे आणि ऑइल पंप करणे। चला ऑइल पंप करणे, बरेच विद्यार्थी मित्र, ड्रायव्हर मित्र माझे या गोष्टी करत असतात। चला क्रॅन्कशाफ्टचे मुख्य कार्य काय आहे आणि करेक्ट आन्सर आहे वाल्व उघडणे व बंद करणे। चला पुढचा प्रश्न मित्रांनो तुमच्या समोर आहे, नीट लक्ष द्या, लक्ष देऊन बारकाईने पाहिलं
आणि मन एकाग्र करून तुम्ही उत्तरं कमेंट केली तर तुम्हाला या प्रश्नांचा नक्कीच फायदा होणार आहे। जर प्रश्न माहीत नसतील तर ते प्रश्न माहीत होणार आहे आणि परीक्षेमध्ये तुम्ही अशा इतक्या सोप्या पद्धतीने या प्रश्नांची उत्तरं देऊ शकाल याबद्दल मला खात्री आहे। बघा पुढचा प्रश्न काय, इंजिन ओव्हरहीटिंग झाल्यास पहिले तपासायचे ठिकाण कोणते? बघा इंजिन ओव्हरहीट झाले तर ते तपासायचं पहिलं ठिकाण कोणतंही विचारलेलं आहे, ठिकाण मोक्याचं आहे आणि प्रश्न देखील महत्त्वाचा आहे, त्यामुळे उत्तर देखील तुमचं तशाच पद्धतीने आलं पाहिजे। ऑप्शन मध्ये बघा काय दिलेलं आहे आपल्याला पुढं, गिअरबॉक्स, रेडिएटर आणि कूलंट, ब्रेक ऑइल आणि टायर। चला इंजिन ओव्हरहीटिंग झालंय, काय तपासणार आणि करेक्ट आन्सर आहे रेडिएटर आणि कूलंट। आलं का लक्षात? रेडिएटर आणि कूलंट हे याचं करेक्ट आन्सर आहे। पुढचा प्रश्न बघा, टर्बोचार्जरचे कार्य काय आहे? टर्बोचार्जर कशासाठी वापरला जातो, कोणत्या गाड्यांमध्ये वापरला जातो याच्यावरती विचार करा, तुम्हाला त्याच्यावरती देखील प्रश्न विचारले जातात। टर्बोचार्जर चे कार्य आवाज कमी करणे, हवा जास्त प्रमाणात दाबून इंजिनात पाठवणे, ब्रेकिंग करणे, टॉर्क कमी करणे। टर्बोचार्जर आणि करेक्ट आन्सर आहे हवा जास्त प्रमाणात दाबून इंजिनात पाठवणे हे टर्बोचार्जरचे कार्य असते। पुढचा प्रश्न मित्रांनो तुमच्या समोर आहे, इंजिन नॉकिंग कशामुळे होते? इंजिन नॉकिंग कशामुळे होते? इंजिनचा आवाज कशामुळे होतो? तर बघा टायर खराब झाल्यास, इंधन योग्य वेळी न जळल्यास, रेडिएटर तुटल्यास आणि क्लच स्लिप झाल्यास। चला करेक्ट आन्सर खूप गरजेचा आहे आणि अशाच पद्धतीचे प्रश्न तुम्हाला वारंवार परीक्षेमध्ये विचारले जातात। ज्या ठिकाणी टेक्निकल प्रश्न असतात त्याच्यामध्ये हे प्रश्न नक्कीच विचारले जातात आणि करेक्ट आन्सर आहे इंधन योग्य वेळी न जळल्यास इंजिन नॉकिंग होते। चला पुढचा प्रश्न मित्रांनो तुमच्या समोर आहे, ग्लो प्लग कुठे वापरतात? ग्लो प्लग, चला ग्लो प्लग कुठे वापरतात? इंजिन, पेट्रोल इंजिन, डिझेल इंजिन, सीएनजी इंजिन आणि इलेक्ट्रिकल इंजिन कशामध्ये ग्लो प्लग वापरला जातो मित्रांनो? चला आणि करेक्ट आन्सर आहे डिझेल इंजिन। डिझेल इंजिन मध्ये ग्लो प्लग वापरला जातो। कसा आहे प्रश्न? अतिशय जबरदस्त प्रश्न तुमच्यापर्यंत घेऊन येण्याचा मी प्रयत्न करत असतो। वॉल्व क्लिअरन्स मोजण्यासाठी कोणते साधन वापरतात? बघा वॉल्व क्लिअरन्स मोजण्यासाठी कोणते साधन वापरतात? व्हेरिनियर क्लॅपर, मायक्रोमीटर, फिलर गन, त्याच्यानंतर डायल गन। चला करेक्ट आन्सर आणि याचं करेक्ट आन्सर बघा काय आहे, क्लिअर गन जे आहे ती कशासाठी वापरली जाते? वॉल्व क्लिअरन्स मोजण्यासाठी। आणि आजच्या प्रश्न मालिकेतील शेवटचा 10वा प्रश्न तुमच्या समोर आहे, फ्लाय व्हीलचे कार्य काय? बघा फ्लाय व्हीलचे कार्य काय? बॅटरी चार्ज करणे, इंजिनची गती समान ठेवणे व क्लच जोडणे, पाणी थंड करणे, सस्पेन्शन नियंत्रित करणे। आलं का लक्षात? बघा फ्लाय व्हीलचे कार्य काय आपल्याला विचारलेलं आहे आणि पडदिशी उत्तर पाहण्यापूर्वी अजूनपर्यंत तुम्ही आपल्या चॅनलला लाईक, सबस्क्राइब आणि शेअर केलं नसेल तर लगेचच चॅनलला लाईक करा, सबस्क्राइब पण करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बेल आयकॉनचं बटन दाबायला विसरू नका, म्हणजे असेच माहितीपूर्ण नवनवीन व्हिडिओ सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत येणार आहे। आणि या प्रश्नाचं करेक्ट उत्तर आहे इंजिनची गती समान ठेवणे व क्लच जोडणे फ्लाय व्हीलचे कार्य असते। आलं का लक्षात? तर मित्रांनो भेटूया पुढच्या लेक्चरमध्ये। जय हिंद, जय महाराष्ट्र।